रोज रोजची भाजी चपाती खाऊन फार कंटाळा आला होता. मग म्हटलं चला वेगळं काहीतरी बनवावं. पण वेगळं म्हणजे काय, तर माझे मिस्टर म्हणाले की अगं पराठा बनव. मग काय बनवला पराठा. तर हॅलो ऑल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या शिरा लाईफ या यूट्यूब चॅनलवर. स्क्रीनवर तुम्ही पाहतच असाल, मी इथे आज पराठा बनवला आणि तो एवढा अप्रतिम लागत होता की नाही म्हणून सांगू. यामध्ये मी आज एक युनिक गोष्ट ॲड केली. अगदीच युनिक अशी नाही, काही जण वापरतही असतील, पण माझ्यासाठी मी ती पहिल्यांदा ॲड केली होती. तर चला तर मग साहित्याकडे वळूया. तर इथे मी घेतलं आहे वाटण्यासाठी 1 इंचभर आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, एक मोठी मिरची आणि मी इथे भरपूर पुदिना घेतलाय. पुदिन्यामुळे खूप चांगली टेस्ट आली होती आणि तेच माझा आजचा खास इन्ग्रेडियंट आहे. पुदिन्याने एवढी सुंदर अप्रतिम चव आली होती ना की तो खातच राहावासा वाटत होता. आणि मी यामध्ये जिरं सुद्धा ॲड करते. जिऱ्याने ही चव खूप चांगली येते. जिरं पावडर नव्हतं माझ्याकडे म्हणून मी वाटणामध्ये जिरं ॲड करते. आणि आता मी हे छान वाटून घेतेय, जे की मी बटाट्यामध्ये टाकणार आहे. तर मी इथं छानसं वाटून घेतलेलं आहे. मग मी त्याच्यामध्ये 8 ते 7-8 बटाटे मी उकडून घेतलेत. तुम्हाला हवे तेवढे बटाटे तुम्ही घ्या. इथं मी 3 माणसांच्या हिशोबाने 8 बटाटे उकडून घेतलेत आणि मी ते छान बारीक स्मॅश करते. ते छान बारीक स्मॅश करा. जर समजा फोडी राहिल्या तर मग लाटताना प्रॉब्लेम होतो. माझ्याकडून चुकून राहिल्या होत्या, त्याच्यामुळे लाटताना मला थोडा प्रॉब्लेम आला. पण जास्तीत जास्त स्मॅश करण्याचा, तो अगदी बारीक करण्याचा तुम्ही प्रयत्न करा की फोडी राहता कामा नये. तर मी इथं स्मॅश केला आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकते, अर्धा चमचा हळद, मग मी यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकते आणि अर्धा चमचा मी इथं आपला चाट मसाला टाकणार आहे. चाट मसाल्याने पण चव खूप छान येते पराठ्याला, त्यामुळे मी अर्धा चमचा चाट मसाला टाकते. आणि इथे मी आपला वाटलेलं मगाचं वाटण टाकते. चवीपुरतं मीठ, आणि 1 ते 1.5 चमचा मी इथं लिंबाचा रस पिळून घेतला होता. तो लिंबाचा रस 1 चमचाही खूप पुष्कळ होतो. हवा असल्यास अर्धा चमचाही घाला. चव खूप छान येते याने. आणि आता मी हे छान एकजीव करणार आहे. छान मिश्रण एकजीव करतेय. आता मी पराठ्याची तयारी करते. इथं आधी मी 3-4 पराठे लाटून घेतले, कारण माझ्या आधी सांगितल्याप्रमाणे की फोडी राहिल्या होत्या, त्यामुळे लाटताना प्रॉब्लेम येत होता. मग मी एक छोटासा पराठा लाटला इथे. आणि हलक्या हाताने पराठे लाटायचे. जितकं जोरात लाटाल तेवढं ते सारण बाहेर येतं. अगदीच ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक. छान खरपूस भाजून घ्या. यावरती मी तूप सोडते, ज्याने खूप छान चव लागते, आणखीन छान चव लागते.
आणि तयार आहे इथे माझा पराठा. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. थँक्यू. पुन्हा भेटू. बाय बाय.